नमस्कार. प्रियाचा खोटेपणा हा सायलीने सर्वांसमोर सिद्ध केलेला असतो. आता सर्वजण प्रियाला शिक्षा देणार असतात. प्रियाचं काय करावं असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. आता प्रियाला शिक्षा मिळणार म्हणून प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया ही सायली पुढे हात जोडते आणि म्हणते, चुकलं माझं, खरंच मला माफ कर, मी असं वागायला नको पाहिजे होतं. तेव्हा सायली म्हणते, वागण्याच्या आधी विचार करायचा. तू प्रत्येक वेळी वागून बोलून झाल्यावर कसा विचार करतेस? काही गोष्ट करण्याच्या आधी, बोलण्याच्या आधी तू कधीच विचार करत नाहीस. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करत नाहीस. आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागणार. तेव्हा प्रिया म्हणते, सायली मी तुझ्या पुढे हात जोडते, तुझे पाय पकडते, तुझ्या पुढे पदर पसरते, पण प्लीज प्लीज मला यातून वाचव, मला यातून बाहेर काढ. प्लीज तू सगळ्यांना समजाव ना की असं माझ्या मनात काहीच नव्हतं. अर्जुन म्हणतो, का माझ्या बायकोने आता तुझी बाजू घ्यावी? माझ्या बायकोला नेहमी पाण्यात बघतेस तू, तिला नको नको ते बोलतेस, तिला नेहमीच त्रास देतेस, तिचा अपमान करतेस, तिला टोमणे मारतेस आणि आता माझ्याच बायकोच्या पाया पडायला लाज नाही वाटत तुला? आता का भीक मागतेस माझ्या बायकोकडे तू? नाही, तुला आता कोणीही माफी करणार नाही, कोणीही तुला माफ करणार नाही. आता पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगं काय हे तुझं वागणं, काय हे तुझं बोलणं, तू असं कसं वागू शकतेस? तेव्हा आता प्रियाला काय बोलावं समजत नाही. प्रिया पूर्णाजीचे पाय धरते आणि म्हणते, प्लीज ना पूर्णाजी, मला माफ कर ना, मला असं करायचं नव्हतं. पूर्णाजी तिच्याकडे पाठ करून उभ्या राहतात. आता प्रिया परत सायलीकडे येते आणि परत तिला सायलीची ती माफी मागत असते. प्लीज सायली, प्लीज तूच यातून मला वाचू शकतेस, मला बाहेर काढ ना. तेव्हा सायली म्हणते, हे सगळं तू केलं आहेस हे तुला मान्य आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो मला सगळं मान्य आहे, पण मी आता इथून पुढे असं नाही करणार, मी इथून पुढे व्यवस्थित चांगलंच वागेल. आता अर्जुन म्हणतो, नाही हा मिसेस सायली, हिला तुम्ही अजिबात माफ करायचं नाही, ही माफी करण्याच्या लायकीची नाही आहे. तुम्हाला माहीत आहे ना हिने अजूनपर्यंत काय काय केलं आहे? तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, जाऊ दे ना, सणासुदीला घरात भांडणं नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही साधे आहात ना, याचा सगळेजण या घरातले प्रत्येकजण तुमचा फायदा घेतात. प्रत्येक वेळी तुम्ही सगळ्यांना समजून घेता, पण तुम्हाला कोणी समजून घेतं का? नाही. प्रत्येक वेळी या घरात तुमचा अपमान होतो. तुम्ही मोठी सून आहात या घरातली, तुम्हाला काही मान मिळतो का या घरात? नाही. आज सुद्धा गुढी उभारण्याचा मान या दोघांना मिळाला, पण शेवटी काय झालं, आपला मान आपल्याला मिळालाच. देवाच्याच इच्छेने आपल्याला आपला मान मिळाला आहे. आपणच दोघांनी शेवटी गुढी उभी केली, पण प्रत्येक वेळी हे असं नाही ना चालणार. तुमचा मान या घरात राखला गेलाच पाहिजे. ही प्रियासुद्धा तुमचा अपमान करते, काय फायदा काय आहे? तेव्हा सायली म्हणते, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, जर तुम्हाला कोणी काही बोललं ना मिसेस सायली, तर मी नाही शांत होणार. मी माझ्या बायकोचा अपमान नाही सहन करणार. तुम्ही हिला अजिबात माफ करायचं नाही आणि कोणालाच तुम्ही सांगायचं नाही हिला माफ करा म्हणून. हिला एकदा शिक्षा झालीच पाहिजे. आता प्रिया खूपच घाबरलेली असते, काय करावं हे तिला समजत नसतं. आता प्रिया खूपच रडत असते, पण तिच्याकडे कोणच लक्ष देत नसतं. आता अर्जुनने सायलीला सुद्धा बजावलेलं असतं. आता सायलीसुद्धा अर्जुनचं ऐकते आणि प्रियाला माफ करत नाही. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.